मुंबई पदवीधर आणि शिक्षक कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघांमध्ये आता मतमोजणीला सुरुवात होते। पसंती क्रमानुसार मतदान झाले आणि त्यामुळे मतमोजणीला विलंब लागू शकतो। पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सगळ्या मतपत्रिकांची छाननी केली जाणार आणि त्यानंतर बाद मतं बाजूला केल्यावर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जाईल। नाशिकमधले अपडेट्स आपण बघतोय। नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे, शिवसेनेचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार या 3 प्रमुख पक्षांसह अपक्ष विवेक कोल्हे अशी चौरंगी लढत झाली। निवडणुकीचा कौल आज समोर येईल। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाचा आजचा पहिला दिवस आहे। विधानसभेमध्ये आज होर्डिंग दुर्घटनेच्या मुद्द्यावरून लक्षवेधी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाटकोपर दुर्घटना प्रकरण आज विधानसभेत चर्चेला जाईल। ठाण्याजवळच्या येऊरमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। सगळे मोठे ड्रग्ज पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते आणि वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली इथे रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राम सातपुते पहिल्यांदाच सोलापुरात आले होते आणि यावेळी त्यांनी ऋणानुबंध या संवाद मेळाव्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि याचवेळी त्यांनी प्रणिती शिंदेंवर टीका केली। तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार की चर्चा है असं म्हणत त्यांनी शेरोशायरी करत त्यांना टोला लगावला। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीतल्या मताधिक्याचा परिणाम जाणवणार नाही, कारण त्यावेळी वेगळी परिस्थिती होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे असा दावा हसन मुश्रीफ यांनी केलाय। संभाजीनगरमधली बातमी ओव्हाटाचे आमदार उदयसिंग राजपूत आणि शिवसेनेचे विलास भुमरे यांचे फोटो एकाच बॅनरवर लागलेत आणि या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर आहेत, पण हे बॅनर थेट संदीपान भुमरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर लावण्यात आले, त्यामुळे चर्चा रंगतायत। विधानसभेआधी मोठे धमाके होणार अशी भविष्यवाणी भुमरे यांनी केली होती आणि त्यामुळे उदयसिंग राजपूत यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे। संसदेचंही अधिवेशन सुरू आहे। विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे। नीटचा मुद्दा आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होऊ शकतो। सीबीआय आणि ईडीच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून 10 वाजता विरोधक संसद परिसरात निदर्शनं करणार आहेत। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यात सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील। विधानसभा निवडणुकीची रणनीती यावेळी ठरवली जाईल अशी शक्यता आहे। देशभरात विधानसभेच्या 13 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। 10 जुलैला 7 राज्यांमध्ये या पोटनिवडणुका होतील अशी माहिती कळते, त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये पुन्हा रस्सीखेच पाहायला मिळेल। बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ले बंदर परिसरातच होणार, यावर आता शिक्कामोर्तब झालाय आणि यासाठी महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्याच म्हणजे अर्थसंकल्प जो आता सादर झाला त्या 2024च्या अर्थसंकल्पात 66 कोटींच्या भरीव निधीची तरतूद करून या प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे। नौदलाच्या युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाहाद्वारे पुढच्या 8 महिन्यामध्ये हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे। साताऱ्यातल्या मायनी इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालयातल्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची 5 जुलैला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। यामध्ये माणसे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। नागपूरमध्ये आज विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे। विदर्भातल्या शाळा सुरू होत आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत होत आहे। शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचं औक्षण केलंय। विदर्भामध्ये आजपासून शाळा सुरू होत आहेत। अमरावती जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय। शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळेत फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। धनगर आणि वडार समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडच्या शिदोड गावामध्ये गेल्या 3 दिवसांपासून उपोषण केले जात आहे। इतर राज्यात आरक्षण आहे, पण महाराष्ट्रात आरक्षण संदर्भात सरकारचा गलथान कारभार आहे, आरक्षण नाही असा आरोप आंदोलक करतायत। पहिल्यांदाच कायद्याची भाषा आता आमूलाग्र बदलणार आहे, कारण 1 जुलै म्हणजे आजपासून 3 ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होत आहेत। त्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे अंमलात येणार आहेत। यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नव्या संविधानानुसार राबवली जाईल।
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय। 2 वरिष्ठ अधिकारी त्यासाठी लातूरमध्ये दाखल झालेत आणि हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना लातूर पोलीस आज न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींचा ताबा सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे दिला जाईल। भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याच्या प्रवेशद्वाराला आता कुलूप लागणार आहे, कारण आजपासून पर्यटनाचं प्रवेशद्वार बंद होईल। पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत या सफारी बंद राहतील। पुण्याची बातमी। एरंडवणे परिसरामध्ये एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या त्यामुळे 5 वर गेली आहे। रुग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण केलं जात आहे। बातमी आहे भुसावळच्या नालेसफाई संदर्भात, कारण पावसाळा सुरू होऊनही नालेसफाई होत नाही, त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करतात। केवळ नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचा दिखावाच एक प्रकारे पालिका प्रशासनाकडून केला जातोय, पण फोटो सेशनपुरती नालेसफाई केली जाते असा आरोप नागरिक करतायत। या संदर्भात नालेसफाईच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला जातो असा आरोप नागरिक करतायत। पुढची बातमी आहे वरणगावमधल्या भोगवती नदीच्या स्वच्छतेचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचं दिसतंय, कारण पावसाळा सुरू झालाय पण नदीची स्वच्छता अजूनही झालेली नाही। उद्यानाच्या नावाखाली नदीपात्रात अर्धवट बांधकामांमुळे पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासही अडचण निर्माण होईल अशी शक्यता आहे। पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आणि त्यामुळे 10 ते 20% आता दरात घट झाली आहे आणि त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय। पालेभाज्यांच्या दरात घट झाली असली तरी फळभाज्यांचे तेजीतले दर अजूनही कायम आहेत। मागणी वाढली त्यामुळे ढोबळी मिरची आणि कोबी आणि फ्लॉवरच्या दरात 5 ते 10% वाढ झाली आहे। बातमी आहे साताऱ्यातली। केळवलीतल्या धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुण पाण्यामध्ये बुडाल्याची घटना घडली आहे। कराडजवळच्या सैदापूर इथे ऋषिकेश कांबळे हा 23 वर्षाचा तरुण धबधबा पाहण्यासाठी आला होता आणि सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा तोल गेलाय। सध्या त्याचा शोध घेतला जातोय। जळगावच्या मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात जोरदार पाऊस पडलाय। शेतात पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे पिकं खराब होण्याची भीती व्यक्त होतीये। वाशिमच्या मानोरा, मालेगाव, मंगरुळपीर आणि रिसोड या भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला। जमिनीतला ओलावा आणखीन वाढलाय, त्यामुळे खरीप पिकांच्या जोरदार वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरेल। धाराशिवमधली बातमी। विश्रांती घेतलेल्या पावसानं जोरदार कमबॅक केले। रात्रीच्या सुमारास बरसलेल्या सरींमुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळेल। आजही ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, पण पाणी प्रकल्प अजूनही कोरडे आहेत। 64 प्रकल्पांपैकी 61 प्रकल्पांमध्ये अजूनही मृतसाठा आहे। धरण क्षेत्रात जोरदार प्रतीक्षा आहे पावसाची। पुढची बातमी आपण बघतोय वर्ध्यामधली। वर्ध्यातल्या पळस गावातली दृश्य आहेत। चिखलात एक बैलगाडी रुतली आणि पाऊस आल्यामुळे खोदकाम केलेल्या ठिकाणी चिखल झाला होता। नाला बांधकामासाठी खोदकाम करून ठेवल्यामुळे हा प्रसंग उद्भवलाय। गावातील तरुणांच्या मदतीने चिखलात रुतलेल्या बैलाला बाहेर काढण्यात आलंय। भुसावळ तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय आणि उन्हाळ्यात कोरडा पडलेला वेल्हाळ तलाव पुन्हा एकदा भरलाय, त्यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत। तलावातील जलसाठा 60% आलाय। दडी मारलेल्या पावसाचं वर्धा जिल्ह्यात पुनरागमन झालंय आणि बळीराजा सुखावले आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलंय। शेतकरी समाधान व्यक्त करतायत। भुसावळ शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेच्या तारा तुटल्यात आणि त्यामध्ये वीज प्रवाह सुरू आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वाहतूक एकेरी मार्गावरून वळवली आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये कमी पावसाची नोंद नागपूरमध्ये झाली आहे। नागपुरात सरासरी 190.6 मिलीमीटर पावसाची नोंद जून महिन्यात झाली, पण यंदा जूनमध्ये 126.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे। जून महिन्यानं केलेल्या निराशेनंतर आता शिल्लक असलेल्या 3 महिन्यांकडे बळीराजाचं लक्ष आहे। राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली असली तरी मुंबईमधील पावसाची साधारण 35% तूट समोर आली आहे। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची रिपीट सुरू आहे। उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।
बातमी मावळमधली आहे, कारण मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कारला मळवली या गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरचा पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे, ज्याचा फटका या 4 गावांना बसतोय. पूल वाहून गेल्यामुळे गावातलं दळणवळण त्यामुळे ठप्प झालंय. लोणावळ्यातल्या वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यावर आग्र्याचं अन्सारी कुटुंब वर्षा विहारासाठी आलं होतं आणि यावेळी ही दुर्घटना घडली. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. यामध्ये 3घांचे मृतदेह सापडलेत. अन्य 2घांचा अजूनही शोध घेतला जातोय. जळगावमधली बातमी आहे. जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रॅली काढली. देशात चांगले आणि गुणवान डॉक्टर निर्माण करायचे असतील तर नीट परीक्षा ही पारदर्शकपणे घेतली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जे रुग्णालयासंदर्भातली बातमी आहे. विविध मागण्यांसाठी इथले कर्मचारी परवा म्हणजे 3 जुलैपासून बेमुदत संपावर जातात. कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भात वारंवार निवेदनं देण्यात आली, पण भरती संदर्भात प्रशासन वेळकाढू धोरण राबवत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा निर्णय घेतलाय. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा आणि आरोग्य सेविका 11 जूनपासून बेमुदत आंदोलनावर आहेत आणि शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे आशा आणि आरोग्य सेविकांनी टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन सुरू ठेवलंय, पण ज्याचा परिणाम मनपाच्या आरोग्य सेवांवर होतोय. मुंबईमध्ये पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू असताना अचानक चक्कर येऊन एका तरुणाचा मृत्यू ओढवला आणि या प्रकरणी त्याचा मृतदेह घेऊन तरुणाच्या नातेवाईकांनी अंमळनेरच्या तहसील कार्यालयात आंदोलन केलंय. वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्यांचे नातेवाईक करतायत.